Welcome once again, students. Let's continue the story The Cock and the Anthem. See page number 31. Soapy walked eastward through a street damaged by improvements. Means now Soapy started walking towards eastward, and see how was the street? It was damaged because of improvements. He hurled the umbrella angrily into an excavation. See here, hurl म्हणजे फेकणे, to throw, and excavation म्हणजे या ठिकाणी खणलेला खड्डा. आणि रस्त्याने चालता चालता सोपीनं त्याच्याकडे असणारी ती अम्ब्रेला रागारागाने त्या खड्ड्यामध्ये फेकून दिली. ही मटर्ड अगेन्स्ट द मेन who wear helmets and carry clubs. And he was muttering म्हणजे तो पुटपुटत होता. The men who wear helmets and carry clubs. He was muttering against the men who wear helmets म्हणजे हेल्मेट्स घालणारे आणि क्लब्स म्हणजे हातामध्ये दंडुके असणारे. एकंदरीत तो पोलिसांविरुद्ध काहीतरी पुटपुटत होता. बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस. का बरं तो असं करत होता? बिकॉज ही वॉन्टेड दॅट दे शुड कॅच हिम. म्हणजेच त्या पोलिसांनी त्याला पकडावं, त्यांच्या ताब्यात घ्यावं असं त्याला वाटत होतं. दे सीम टू रिगार्ड हिम ॲज अ किंग who could do nothing wrong, but the police thought Soapy as a king, means a royal man, and they thought again that he could not do nothing wrong. म्हणजे सोपीला ते गुन्हेगार समजत नव्हते. At length, Soapy reached one of the avenues to the east where the glitter and turmoil was but faint. After walking some time or some distance, Soapy reached one of the avenues. See here, avenues means a wide straight road. काही अंतर चालल्यानंतर सोपी आता एका रुंद आणि सरळ रस्त्यावरून चालू लागला होता. And it was east way, where the glitter and turmoil, की ज्या रस्त्यावरती ग्लिटर म्हणजे झगमगाट होता, and turmoil means a state of great disturbance म्हणजे गडबड गोंधळही होता. but it was faint means less, पण त्याचं प्रमाण कमी होतं. He dragged himself toward Madison Square, for the homing instinct survives even when the home is a park bench. We know that Soapy was homeless and his home was a bench in a park. But now he was walking himself towards Madison Square. आता मात्र सोपीनं त्याच्या घराकडे चालायला सुरुवात केली होती, आणि त्याचं घर म्हणजे मॅडिसन स्क्वेअर बागेमधील एक बेंच. अँड इट वॉज अ इन्स्टिंक्ट सर्वाइव्ज म्हणजे ओढ असणं. प्रत्येकाला जशी आपल्या घराची ओढ असते तशी सोपीसुद्धा या ठिकाणी ओढीनं आपल्या घराकडे चालू लागला होता. बट on an unusually quiet corner. Now Soapy reached at the corner. And how was the corner? It was very quiet and unusual. Soapy came to a standstill. And Soapy also became standstill. म्हणजे त्या ठिकाणी तो स्तब्ध होतो आणि थांबतो. Here was an old church, quaint and rambling and
gabbled. There was a old church. का बरं तिथे शांतता होती? बिकॉज देर वॉज एन ओल्ड चर्च. कारण ती जागा, ते ठिकाण हे एका ओल्ड चर्चचं होतं. सी हाऊ वॉज द चर्च. इट वॉज क्वेंट. क्वेंट मीन्स अट्रॅक्टिव्हली अनयुज्युअल ऑर ओल्ड फॅशन. म्हणजे ते चर्च अतिशय विलक्षण होतं. अँड रॅमलिंग. रॅमलिंग मीन्स स्प्रेडिंग. आणि ते अवाढव्य होतं, मोठं होतं. अँड गॅबल्ड ऑल्सो. गॅबल्ड मीन्स कन्स्ट्रक्टेड विथ गॅबल्स. गॅबल्स मीन्स ट्रिअँग्युलर शेप. म्हणजेच मंदिराचा चर्चचा वरचा जो भाग होता तो कसा होता? निमुळता होता. Through one violet-stained window, a soft light glowed. And one of the violet-stained window म्हणजे जांभळी काच असणाऱ्या खिडकीमधून, विंडोमधून a soft light glowed. मंद असा प्रकाश येताना दिसत होता. Where no doubt the organist loitered over the keys. आणि बहुधा no doubt the organist loitered over the keys. Organist means who plays organ. Organ वाजविणारी व्यक्ती. Loitered. Loitered means lingering over the keys. keys म्हणजे त्या ऑर्गनच्या ज्या स्वरपट्ट्या असतात त्या स्वरपट्ट्यावरती तो ऑर्गनिस्ट हळुवारपणे आपली बोटं जी आहे फिरवून ती स्वर काढत होता. मेकिंग शुअर ऑफ हिज मास्टरी ऑफ द कमिंग सबॅथ. ऑफ द कमिंग सबॅथ अँथम. सियर सबॅथ. सबॅथ हा एक फेस्टिवल आहे पहा. ज्यूज अँड ख्रिश्चन्स रिलिजनमधील जे लोक आहेत त्यांच्या या ठिकाणी धार्मिक विधी पालनाचा आणि कामापासून दूर राहण्याचा असा हा एक दिवस, फेस्टिवल सबॅथ. आणि येणाऱ्या सबॅथ सणासाठी प्रार्थना गीताची तो ऑर्गनिस्ट प्रॅक्टिस करत होता. ही वॉज प्रॅक्टिसिंग the anthem for Sabbath. For there drifted out to Sophie's ears sweet music that caught and held him transfixed against the convolution of the iron fence. And when Sophie heard that song, that anthem, there was a change in himself. For there drifted out to Sophie's ears means when Sophie heard the anthem, the sweet music that caught and held him transfixed. Transfixed means to stay for a long time on a place. एका जागी खिळून राहणं, जास्त वेळ राहणं. आणि सोफीनं ते अँथम, प्रेज सॉन्ग ऐकलं आणि त्याचा प्रभाव त्याच्यावरती एवढा झाला की तो त्याच ठिकाणी उभा राहून ते ऐकू लागला. अगेन्स्ट द कॉन्व्होल्युशन्स ऑफ द आयर्न फेन्स. अँड दॅट प्लेस वॉज अ फेन्स प्लेस. आणि लोखंडी कुंपण असणारं ते ठिकाण होतं. त्या चर्चच्या बाजूनं आयर्न फेन्स होतं आणि त्या फेन्सच्या कडेला उभा राहून सोफी वॉज हिअरिंग द अँथम. द मून वॉज अबोव फुल अँड रॅडियंट. इट वॉज अ नाईट टाईम. देर वॉज अ मून इन द स्काय अँड इट वॉज फुल अँड रॅडियंट मीन्स ब्राईट. Vehicles and pedestrians were few. Sparrows twittered sleepily in the eaves, or a little while the scene might have been
of country church ad. The sparrows twittered sleepily. म्हणजे स्पॅरोज निद्रिस्त अवस्थेमध्ये ट्विटरिंग चिवचिवाट करत होत्या. वेअर इन द यूज म्हणजे छतावरती. ऑर अ लिटिल व्हाईट आणि जणू थोड्याच वेळात ते दृश्य जे आहे ते एका ग्रामीण भागातील चर्चसारखं वाटणार होतं. अँड द अँथम दॅट द ऑर्गनिस्ट प्लेड सिमेंटेड सोपी टू द आयर्न फेन्स. आणि दुसरीकडे जे अँथम सुरू होतं ते अँथम सोपी ऐकत होता. अँड बिकॉज ऑफ द अँथम ही सिमेंटेड टू द आयर्न फेन्स म्हणजे त्या लोखंडी कुंपणाजवळ सोपी ते प्रार्थना गीत ऐकून एका जागेवरती उभा राहिला होता. फॉर ही हॅड नोन इट वेल इन द डेज when his life contained with such as mothers and roses and ambitions and friends and immaculate thoughts and colors, because that anthem reminds Sophie. The Sophie stood to the iron fence because he reminded his past life. He had known it well in the days. आणि ते प्रेज सॉन्ग ऐकत असताना सोपीला आपले पास्ट लाईफ म्हणजे त्याचे भूतकाळातील जीवन आठवले होते. फेन हिज लाईफ कंटेनने भरलेले होते. कशानं भरलेले होते त्याचे जीवन? ॲज मदर्स, जेव्हा त्याची आई होती. रोजेस म्हणजे गुलाबाची फुलं, म्हणजेच त्याचं जीवन आनंदी होतं. अँड ॲम्बिशन्स अँड फ्रेंड्स, आणि त्याच्या जीवनामध्ये ॲम्बिशन्स होत्या, फ्रेंड्स चांगले मित्र होते. अँड इमॅच्युलेट थॉट्स, इमॅच्युलेट मीन्स परफेक्टली क्लीन अँड टायडी म्हणजे सद्विचार होते, चांगले विचार त्याच्या मनामध्ये होते. अँड कॉलर्स म्हणजे सद्वर्तन, चांगलं बिहेवियर असणारे लोक त्याच्याभोवती होते. हे त्याचं पास्ट लाईफ त्याला त्या अँथममुळं आठवलं होतं. अँड सो ही स्टूड देअर नियर द फेन्स. द कंजक्शन्स of Sophie's receptive state of mind and the influences about the old church brought a sudden and wonderful change in his soul. See, the conjunction means milap. Sophie's receptive mind म्हणजे सोपीच्या मनाची ग्रहण क्षमता. तो जे गीत तो ऐकत होता ते ऐकून समजून घेण्याची त्याची मनाची स्थिती. अँड द इन्फ्लुएन्सेस अबाउट द ओल्ड चर्च, आणि त्या ओल्ड चर्चच्या भोवती असणारं जे वातावरण, त्याचा इन्फ्लुएन्स, परिणाम, या दोन्ही गोष्टींचा मिलाप झाला. आणि यामुळे काय झालं? ब्रॉट अ सडन अँड वंडरफुल चेंज इन हिज सोल. आणि सोपीच्या मनामध्ये सडन अचानकपणे एक विलक्षण आणि विस्मयकारक बदल घडून आला. ही वीव्ड विथ रायझिंग हॉरर, आणि त्याला आता त्याच्या स्वतःच्या चुकाबद्दल भीती वाटू लागली होती. द पीट इन टू विच ही हॅड टंबल्ड, म्हणजे या ठिकाणी त्यानं जे काही आळशी जीवन जगायला सुरुवात केली होती त्याची त्याला आता भीती वाटू लागली होती. द डिग्रेडेड डेज, अनवर्दी डिझायर्स, डेड होप्स, रेक्ड फॅकल्टीज अँड बेस मोटिव्ज दॅट मेड अप हिज एक्झिस्टन्स. ही वीव्ड विथ रायझिंग हॉरर,
आणि आता त्याला त्याच्या चुकांची जाणीव होऊ लागली होती. सी विच वेर हिज मिस्टेक्स? द डिग्रेडेड डेज, त्याचे अवहेलनात्मक जे दिवस होते. अनवर्दी डिझायर्स, डेड होप्स. अनवर्दी म्हणजे अयोग्य, डेड मृत अशा प्रकारच्या डिझायर्स, होप्स. रेक्ड फॅकल्टीज म्हणजे नष्ट झालेली त्याची कार्यशक्ती. त्यानं जे आता आळसातलं जीवन तो जगत होता, म्हणजेच एकंदरीत या ठिकाणी कष्ट करून जीवन जगण्याऐवजी तो आळशी तुरुंगात असणारं बसून खाण्याचं जीवन जगण्याची त्याची जी प्रेझेंट विल होती, इच्छा होती, त्या सगळ्या विरुद्ध आता त्याला राग येत होता. अँड बेस मोटिव्ज that made up his existence. All these things have become the base motives that made up his existence. And because of these base motives, अशा प्रकारचं निरर्थक उद्देश असणारं जीवन तो जगत होता. आणि या सर्व गोष्टींनी, या सर्व वाईट गुणांनी, दुर्गुणांनी, वायसेसनी, सी विच वेर द वायसेस? डिग्रेडेड डेज, अनवर्दी डिझायर्स, डेड होप्स, रेक्ड फॅकल्टीज अँड बेस मोटिव्स आर द वायसेस इन हिम. त्याच्याजवळ सध्या ते होते आणि त्यानं त्याचं जीवन व्यापलेलं होतं. या सर्वांविरुद्ध त्याला आता चीड येत होती. ही विव्ड विथ रायझिंग हॉरर, या सगळ्याची त्याला आता भीती वाटत होती. तो भयभीत दिसत होता. बिकॉज ही थॉट दॅट ॲट दॅट टाईम ही वॉज इन टू अ पीट अँड ही हॅड टंबल्ड इन टू इट. आणि अशा या अधोगतीच्या जीवनापासून आपण उठलं पाहिजे आणि हार्डवर्क, कठीण परिश्रम करून आनंदी जीवन जगण्याकडे आपण वाटचाल केली पाहिजे, असा त्यानं विचार केला. अँड ऑल्सो इन अ मोमेंट हिज हार्ट रिस्पॉन्डेड थ्रिलिंगली टू दिस स्ट्रेंज मूड. अँड दॅट वॉज हिज स्ट्रेंज मूड. अँड हिज माइंड ऑल्सो responded thrillingly. A strong impulse moved him to battle with his disparate fact. See here, the word strong impulse means strong inspiration. Moved him, changed him to face with his disparate fact. See, to battle means to face. अँड डिस्परेट फॅक्ट, डिस्परेट म्हणजे दुःखद अशा प्रकारची फॅक्ट, वस्तुस्थिती. आणि एकंदरीत त्याचं लाईफ जे होतं ते दुःखद वस्तुस्थिती असणारं, म्हणजे अनेक समस्या, अगदीच खाण्यापासून, शेल्टर, निवाऱ्यापासूनच्या त्याच्या ज्या समस्या होत्या त्याला फेस करण्यासाठी त्याच्या मनामध्ये एक स्ट्रॉंग इन्स्पिरेशन निर्माण झाले. He would pull himself out of the mire and would make a man of himself again. Now he decided, आणि त्यानं आता ठरवलं होतं, to pull himself out of the mire. Mire means a complicated or unpleasant situation from which it is difficult to free oneself. म्हणजे कॉम्प्लिकेटेड सिच्युएशनमधून आपण बाहेर यायचं असं त्यानं ठरवलं होतं. अँड वूड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन, आणि त्याला आता एक माणूस बनायचं होतं. ही वूड कॉन्कर द इव्हिल. कॉन्कर मीन्स टू बिकम सक्सेसफुल. त्याला आता दुष्ट किंवा वाईट गोष्टींवरती विजय मिळवायचा होता. दॅट हॅड एनस्लेव्ड हिम. ज्या इव्हिल थिंग्सनं त्याला एनस्लेव, गुलाम केलं होतं, त्या इव्हिल थिंग्सवरती त्याला
विजय मिळवायचा होता. अँड दॅट वॉज हिज डिसिजन. देर वॉज टाईम ही वॉज यंग एट he would resurrect his old eager ambitions and pursue them without flattering. Here, see, he had time because he was young. कारण तो तरुण होता. बदल घडवून आणण्यासाठी त्याच्याकडे खूप वेळ होता. He would resurrect his old eager ambitions. See here, resurrect means restore to life. म्हणजे तो आता लाईफमध्ये बऱ्याच गोष्टी रिस्टोर करू शकला असता. हिज ओल्ड इगर ॲम्बिशन्स. आणि त्याच्या ज्या काही महत्त्वाकांक्षी इगर इच्छा होत्या. अँड परसूट देम. परसूट मीन्स पाठलाग करणं, पाठपुरावा करणं. विदाउट फ्लॅटरिंग. फ्लॅटरिंग म्हणजे न डगमगता तो या सर्व गोष्टी परत मिळवू शकत होता. अँड सो ही हॅड टेकन द डिसिजन. अँड विच वॉज हिज डिसिजन? दॅट ही वुड गो टुवर्ड्स हिज ॲम्बिशन्स. दोज solemn but sweet organ notes had set up a revolution in him, and this change was only because of the solemn and sweet organ notes. आणि त्याच्यामध्ये घडून आलेला हा जो बदल होता तो त्यानं ऐकलेल्या त्या सोलम म्हणजे पवित्र, स्वीट सुमधुर अशा ऑर्गन नोट्स म्हणजे त्या ऑर्गनवरील स्वराने म्हणजेच त्या अँथमच्या पवित्र आणि स्वीट सुमधुर स्वर त्याने ऐकले होते आणि त्यामुळे त्याच्यामध्ये हा बदल झाला होता. हॅड सेटअप अ रिव्होल्यूशन इन हिम. टुमॉरो ही वुड गो इन टू द रोरिंग डाऊनटाऊन डिस्ट्रिक्ट अँड फाइंड वर्क. पहा, त्यानं आता निर्णय घेतलेला होता की तो टुमॉरो दुसऱ्या दिवशी तो रोरिंग डाऊनटाऊन म्हणजे गजबजलेल्या शहरात जाणार होता. कशासाठी? टू फाइंड वर्क. काम शोधण्यासाठी. आता तो तुरुंगात बसून लेझी जीवन जगणार नव्हता, तर स्वतः काम करून जगणार होता. अ फॉर इम्पोर्टर हॅड वन्स ऑफर्ड हिम अ प्लेस ॲज ड्रायव्हर. अँड ही रिमेंबर दॅट फॉर इम्पोर्ट करणाऱ्या एका व्यक्तीनं यापूर्वी त्याला ड्रायव्हर म्हणून जॉब देऊ केला होता. हे त्याला आता आठवलं होतं. ही वुड बी समबडी इन द वर्ल्ड. नाव ही डिसाइडेड दॅट ही वुड बी समबडी इन द वर्ल्ड. या जगामध्ये माणूस म्हणून जर आपण जन्माला आलो आहे तर आपण काहीतरी बनलं पाहिजे, काम केलं पाहिजे, हा निर्णय त्यानं घेतला. सोफी फेल्ट अ हँड लेड ऑन आर्म. बट ॲट दॅट टाईम, पण त्याच वेळेस त्याच्या खांद्यावरती कोणीतरी हात ठेवला याची जाणीव त्याला झाली. ही लुक्ड क्विकली अराउंड इन टू द इम्पॅसिव्ह फेस ऑफ अ पोलिसमॅन. अँड व्हॉट ही लुक्ड around him, he looked the impassive face. Impassive means emotionless face of policeman. आणि पाहतो तर एक पोलिसमॅन त्याच्या खांद्यावरती हात देऊन उभा असतो. What are you doing here? asked the officer. That officer, policeman, asked Sophie that what he was doing there. Nothing, said Sophie. इतर वेळी पोलिसांची वाट पाहणारा सोफी आता मात्र या ठिकाणी निराश झाला होता. देन कम अलॉंग, सेड द पोलिसमॅन. पोलिसमॅन सेड टू सोफी दॅट ही वुड कम अलॉंग विथ हिम. म्हणजे पोलिसासोबत चालण्याची त्यानं त्याला विचारणा केली. 3 months on the island, said the magistrate
in the police court the next morning. The next morning, Sophie was in विंटर आयलँड इन प्रिझन. विंटर आयलँडवरील त्या प्रिझन म्हणजेच पोलीस कोर्टमध्ये सोपी उभा होता आणि मॅजिस्ट्रेट म्हणजे न्यायाधीशनं सोपीला काय केलं, द 3 months ऑन द आयलँड, त्या आयलँडवरील तुरुंगामध्ये 3 महिने सोपीने राहायचे अशी ऑर्डर मॅजिस्ट्रेटनं त्याला दिली. See here the irony of life. Through the character of Sophie, a writer tells us the irony of fate in our life. Here, when Sophie decided to live a life of a man, means a life with hard work, at that time he was arrested. म्हणजे ज्या वेळेस सोपीला जीवनाचा खरा अर्थ कळतो आणि तो चांगल्या प्रकारचं जीवन जगायचं ठरवतो, तेव्हा मात्र त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध तुरुंगात जावं लागतं. आणि जेव्हा तो तुरुंगात जाण्याची वाट पाहतो, तेव्हा मात्र त्याला पोलीस पकडत नसतात. अशा प्रकारे सोपीच्या माध्यमामधून आपल्या जीवनातील, माणसाच्या जीवनातील या ठिकाणी आयरनी लेखक या कथेमधून आपणासोबत मांडतो. सो हिअर थ्रू दिस स्टोरी वी लर्न्ड, आपण या ठिकाणी या ठिकाणी शिकलो आहोत की जीवन जगत असताना आपल्याला अशा प्रकारच्या अप्स अँड डाऊन्सला सामोरं जावं लागतं. ओके, थँक्यू.